आचारसंहिता संपताच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना निधी मिळणार आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आचारसंहितेमुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचा निधी सरकारकडेच आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगावमधील सभेमध्ये ही माहिती दिली आहे। जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडलेत आणि त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली। रशिया युक्रेनचं युद्ध, इराण इस्रायलचं युद्ध, त्यामुळे कापसावर निर्बंध आले, कापसाचे आणि सोयाबीनचे भाव कमी झाले। आमच्या महाराष्ट्रातल्या शिंदे साहेबांच्या सरकारने निर्णय केला 4000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावापोटी देण्याचा निर्णय आम्ही केला। आचारसंहिता लागली त्यामुळे पैसे खात्यात गेले नाहीत, पण आचारसंहिता संपली की आमच्या कापसाच्या शेतकऱ्याच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जो काही भावांचा फरक आहे तो फरक थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे।